हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ही जी क्लिप आहे ती बुधवारची आहे. बुधवारी आमच्या इथे सोसायटीमध्ये एक बारसं होतं. ते करून आल्यानंतर जवळजवळ 5 वाजता असा मुसळधार पाऊस पडत होता, बघू शकताय. आणि भयानक असा वारा सुटला होता. आणि हा व्हिडिओ गुरुवारचा आहे, म्हणजे आजच व्हिडिओ तुम्हाला येतोय. तर इथे मी 2 मोठाली वांगी घेतलेली आहेत, बघू शकताय. ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला तेल लावून घेतलं आहे आणि सुरीच्या साहाय्यानं त्याला चिरा पाडून घेतलेला आहे. आता या सगळ्या प्रोसिजरवरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय बनवते रेसिपी, तरी पण मी सांगते तुम्हाला थोड्या वेळाने. तर इथे बघू शकताय अशा जवळजवळ 10 शिरा ओढून घेतलेले आहेत वांग्यांना. आणि वांगी तव्यामध्ये भाजायला ठेवलेली आहेत. आणि हा तवा जो आहे ना तो भाकरीचा तवा आहे. आणि ही अशी वांगी मी तव्यामध्येच भाजते, डिरेक्टली गॅसवर भाजत नाही. बघू शकता इथे किती सुंदर वांगी भाजत आहेत. आणि वांगी भाजेपर्यंत मी माझे कपडे वगैरे धुवून घेतले सगळे. त्यानंतर मग इथे वांगी थंड होऊ दिली. मध्ये मध्ये येऊन बघत होती मी की कितपत भाजलेत ते. तर इथे बघू शकता सुंदर भाजली जातात आणि छान असं त्याचं वरचं कवर पण निघून जातं. आणि मी तेच कवर असं काढून घेतलं आहे. आणि त्यासाठी लागणारं साहित्य पण घेतलं आहे, जे काय मी त्याच्यामध्ये टाकणार आहे वांग्याच्या भरतामध्ये. आणि गावाकडे कसं चूल असते, त्याच्यामुळे वांगी चुलीमध्ये भाजली जातात. आणि काही काही महिला तर डिरेक्टली गॅसवर भाजतात, पण मला ते गॅसवर भाजलेलं आवडत नाही, म्हणून मी असं तव्यामध्ये भाजून घेते. तर इथे मी फोडणीसाठी जिरं, कढीपत्ता आणि कांदा टाकला आहे. त्यानंतर कांदा थोडासा भाजून घ्यायचा, जास्त खरपूस भाजायचा नाही. त्याच्यानंतर मग जे मी लसूण आणि मिरची घेतली होती ना, त्याचा ठेचा बनवून टाकला आहे त्याच्यामध्ये. तो पण छान असं परतून घेऊन वाफ काढून घेतली. आणि मग जे लाल तिखट असतं आपलं कोल्हापुरी ते टाकलं 2-3 चमचे. आणि त्याच्यामध्ये हळद आणि जे आपण वांगं होतं ना चुरलेलं, ते वांगं टाकलं. आणि ते वांगं टाकून छान असं मिक्स करून घेतलं. आणि वांगं वगैरे मिक्स झाल्यानंतर मी शेवटी भाजीमध्ये मीठ टाकते. तर थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकून मस्त असं करून घेतलेलं आहे भरीत. बघू शकताय किती छान असं टेक्स्चर आलं आहे त्याला. आणि चवीला पण तेवढंच अप्रतिम झालेलं आहे. तर इथे मी माझं ताट वाढून घेतलं. आधी त्यांना जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर मी माझं ताट वाढून घेतलं आणि जेवून घेतलं. तर बघू शकताय किती सुंदर असं झालेलं आहे वांग्याचं भरीत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.